सो आता आपण पाहतो आहे टॉर्क इक्वेशन. ठीक आहे, टॉर्क इक्वेशनच्या आधी सुरुवातीला आपण बघू की रोटर करंट काय राहतो और रोटर करंट कसा काय कॅल्क्युलेट करतो आपण. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे. रोटर करंट जर आला तर तुम्ही इझिली टॉर्क कॅल्क्युलेट करू शकता और टॉर्क इक्वेशन जे आहे या ठिकाणी लिहू शकता. तर आता बघा याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. कशा? तर मला एक सांगा की रिलेटिव्ह स्पीड सगळ्यात जास्त केव्हा राहते? जेव्हा मोटरची जी रोटर स्पीड 0 राहते. जेव्हा रोटरची स्पीड काय राहणार आहे? 0 राहणार. ठीक आहे, तेव्हा काय राहते? मी जर म्हटलं ॲट स्टँड स्टिल, जर स्टँड स्टिल म्हटलं तर एनआर इज इक्वल टू किती झाला? 0. हे याच्यासाठी घेतलं कारण या सिच्युएशनला काय असते? सगळ्यात जास्त ईएमएफ इंड्यूस होतो. कुठे? रोटरमध्ये. आपण खूप बघतो कसं आहे रोटर करंट. तर अशा वेळेस ईएमएफ इंड्यूस किती होणार आहे? E/0. हे एक बघायचं. E/0 काय आहे? ईएमएफ इंड्यूस केव्हा? जेव्हा आहे स्टँड स्टिल कंडिशन 0 लिहिलं बरं. म्हणजे रोटरची स्पीड काय आहे? 0 आहे. तेव्हा तुम्ही काय पाहताय? ईएमएफ इंड्यूस पाहताय. तो किती राहते? E/0 आणि हा राहते हायेस्ट. या ठिकाणी रनिंग कंडिशनला हा ईएमएफ इंड्यूस कमी होऊन जातो. तर इथे लिहित असताना हे पण लिहायचं की हा ईएमएफ इंड्यूस हायेस्ट आहे. ठीक आहे, जर E/0 झाला याच्यानंतर मी म्हणतो R2. हा काय तुमचा रोटर रेझिस्टन्स. जर रोटर रेझिस्टन्स पाहत असेल तुम्ही स्पीड 0 ठेवा, स्पीड इन्फायनाइट ठेवा. रेझिस्टन्स कशावर येतो? रेझिस्टन्स राहतो जसा तुम्ही मटेरियल यूज केलं त्याची लेंथ काय, त्याचा एरिया काय, त्याची रेझिस्टिव्हिटी काय, त्याच्यावर काय तो तुमचा रेझिस्टन्स येतो. नेक्स्ट आहे रिएक्टन्स X2. कोणता रिएक्टन्स पाहताय तुम्ही? पाहताय रोटर रिएक्टन्स. सगळं कामाचं कोणत्या? रोटरचं पाहतोय. स्टेटरचं काय हेही बघत. मला एक सांगा, कुठलाही रिएक्टन्स म्हणा, कुठलाही रिएक्टन्स जर मी x म्हणत असेल हा काय 2πfL. जर कोणताही रिएक्टन्स बघायचा ऑफकोर्स इंडक्टिव्ह रिएक्टन्सच राहतो. ठीक आहे, मेजॉरिटी टाइम्स काय इंडक्टिव्ह रिएक्टन्स. तर हा काय राहतो? x काय राहतो? 2πfL राहतो. जर 2πfL राहतो तर मग अशा वेळेस मला एक सांगा, मी स्टँड स्टिल कंडिशनला पाहतोय. स्टँड स्टिल कंडिशनला हा काय आहे? रोटर रिएक्टन्स. हा काय तुमचा रोटर रिएक्टन्स आहे. ठीक आहे, रोटर रिएक्टन्स ऍट स्टँड स्टिल कंडिशन. ही पण व्हॅल्यू असते मॅक्सिमम. ही हायेस्ट व्हॅल्यू असते त्याची. ही मॅक्सिमम व्हॅल्यू असते. रिझन काय आहे? ऍट स्टँड स्टिल कंडिशन जी रोटरची फ्रिक्वेन्सी आहे तीच काय राहते? तुमची स्टेटरची फ्रिक्वेन्सी. कारण त्याच फ्रिक्वेन्सीचा ईएमएफ इंड्यूस होतो. रोटर फिरत नाहीये. रिलेटिव्ह स्पीड किती आहे? ns आहे. F इज इक्वल टू काय होणार आहे? F इज इक्वल टू ns मल्टीप्लाय बाय p डिवाइडेड बाय 120 डिग्री. फ्रिक्वेन्सी काय राहणार? जी स्टेटरची फ्रिक्वेन्सी राहणार तीच काय राहणार आहे? रोटरच्या ईएमएफ इंड्यूसची फ्रिक्वेन्सी. कारण रोटर काय आहे? स्टँड स्टिल कंडिशन आहे. मग अशा हा काय झाला? रोटर रिएक्टन्स हा काय असते? मॅक्सिमम. जर मी हा म्हणतोय ना रोटर इम्पिडन्स हा काय असणार आहे? स्टँड स्टिल कंडिशन 0 झाला तर स्टँड स्टिल कंडिशनला R2 jX20. हा काय असणार आहे? R2 डिवाइडेड बाय काय? jX20. आता हे जेव्हा पाहतोय याच्या वेळेस मी जर आता म्हटलं की मला जर रोटर करंट पाहिजे अंडर स्टँड स्टिल कंडिशन तर रोटर करंट किती राहणार? E/0 डिवाइडेड बाय Z20. E/0 डिवाइडेड बाय काय राहणार आहे? Z20. ईएमएफ इंड्यूस डिवाइडेड बाय जर इम्पिडन्स केला तर मला काय मिळणार आहे? हा मिळणार आहे रोटरचा करंट मिळणार आहे. सोबत जर मी पॉवर फॅक्टर पाहणार, रोटरचा पॉवर फॅक्टर बघायला cos phi/0. पॉवर फॅक्टर काय असते? पॉवर फॅक्टर असते R/Z. पॉवर फॅक्टर काय असते? R/Z. हा किती मिळणार आहे? R2 डिवाइडेड बाय Z20. कारण हे तुम्ही स्टँड स्टिल कंडिशनला बघताय. हे तुम्ही काय बघताय? स्टँड स्टिल कंडिशनला म्हणजे जेव्हा रोटर फिरत नाही आहे तेव्हा. आता अंडर रनिंग कंडिशन ठीक आहे. आता मला सांगा अंडर रनिंग कंडिशन जेव्हा मोटर फिरायला लागते तेव्हा काहीतरी एक रोटरची स्पीड राहणार तर काहीतरी काय राहणार? स्लिप राहणार. ठीक आहे,
तो सिंक्रोनस स्पीडवर तर कधीही राहणार नाही, काहीतरी एक स्लिप राहणारच ते. ठीक आहे. जर स्लिप राहणार तर अशा वेळेस बघा जसा जसा रोटर फिरायला लागते कुठे कुठे चेंजेस होतात. एक पहिला चेंज होते फ्रिक्वेन्सीमध्ये. पहिला चेंज कुठे होत असते? फ्रिक्वेन्सीमध्ये. दुसरा जो चेंज होत असते तो होत असते या ठिकाणी तुमच्या ईएमएफ इंड्यूस मध्ये. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी मध्ये काय चेंज होते? जर बाबा सेन्स मला एक सांगा, F2 इज इक्वल टू काय असणार आहे? ns मायनस nr डिवाइडेड बाय 120 मल्टिप्लाय बाय काय राहणार आहे या ठिकाणी p. मल्टिप्लाय बाय काय राहणार आहे? p राहणार आहे. मग p जर राहणार तुमचा f किती होता? तो सप्लाय दिला तर तो किती होता? ns मल्टिप्लाय बाय p डिवाइडेड बाय 120 डिग्री होता. मला एक सांगा, जी सप्लाय फ्रिक्वेन्सी दिली, सप्लाय फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? सिंक्रोनस स्पीड मल्टिप्लाय बाय पोल डिवाइडेड बाय 120 डिग्री. आणि जी रोटरची फ्रिक्वेन्सी ती किती राहते? ns मायनस nr. जेवढी रिलेटिव्ह स्पीड तेवढ्या फ्रिक्वेन्सीचा ईएमएफ इंड्यूस होतो. मी जर या दोघांचा रेशो घेतला तर दोघांचा रेशो बघा काय येतं? F2 डिवाइडेड बाय F इज इक्वल्स टू ns मायनस nr डिवाइडेड बाय ns which is equals to s. और या ठिकाणी मिळतो F2 is equals to s into काय f. बघा जी रोटरची फ्रिक्वेन्सी आहे अंडर रनिंग कंडिशन, जी रोटरची फ्रिक्वेन्सी आहे अंडर रनिंग कंडिशन ही किती आली? स्लीप टाइम्स ऑफ जे आहे तुमची जी सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे ती ज्याही स्लीपवर रन करेल ती. आता या गोष्टी रिलेटिव्ह स्पीडवर खूप जास्त अफेक्ट करतात. जर तुम्ही पाहत ईएमएफ इंड्यूस अंडर रनिंग कंडिशन, जर अंडर रनिंग कंडिशन पाहत असेल तर ईएमएफ इंड्यूस काय राहणार आहे? E2s ऍट स्पेसिफिक स्लीप घेणार. ऍट काय घेणार? स्पेसिफिक स्लीप. तर मग अशा वेळेस हा पण काय होणार? चेंज होणार. हा किती होणार? s into E20. हा किती होणार? s into E20. सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी रिलेटिव्ह स्पीडवर डिपेंड करतात त्या किती टाइम्स होणार? मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती असते? E20 मल्टिप्लाय बाय काय होणार? ती स्लीप. ठीक आहे. मला सांगा रोटर रेजिस्टन्स चेंज होते का? अंडर रनिंग कंडिशन काय नाही तर कोणत्याही कंडिशनला रोटर रेजिस्टन्स चेंज होणार, कारण रोटर रेजिस्टन्स स्पीडवर डिपेंडच करते. रोटर रेजिस्टन्स टेम्परेचरवर डिपेंड करते, पण स्पीडवर डिपेंड करते का? नाही करत, कारण याच्यामध्ये कुठल्याही फ्रिक्वेन्सी रिलेटेड पॅरामीटर नाही. नेक्स्ट जर मी बोलत असेल x20 जर मी म्हटलं 2π into f into l. आता मला समजा अंडर रनिंग कंडिशन जर बोलतो तर sfs येऊन जाणार, sfs येऊन जाणार. तर x2s इज इक्वल्स टू काय येणार आहे? s into काय? x20 येणार आहे. ठीक आहे. आता हे तर पाहिलं आपला रिएक्टन्स, तसाच इम्पीडन्स चेंज होणार. इथे जर मी म्हटलं z2s इज इक्वल्स टू किती होणार आहे? r2 रेजिस्टन्सचा चेंज झाला. चेंज काय झाला तुमचा? jx2s. आता बघा अंडर रनिंग कंडिशन आपल्याला या करंटची काय इम्पॉर्टन्स काय याचा हे बघायचं आपल्याला. याची गरज का पडली आपल्याला हे बघा. जर मी I2s बघत असेल तर I2s काय येणार माहिती का? E2s डिवाइडेड बाय Z2s. कारण आता हे रनिंग कंडिशनला पाहतो. जेव्हा स्टँड स्टिलला पाहिलं तेव्हा काय होतं? स्टँड स्टिलचा ईएमएफ इंड्यूस डिवाइडेड बाय स्टँड स्टिलचा तुमचा काय झाला? इम्पीडन्स. तुमचा काय झाला? इम्पीडन्स. आता हे बघा कसं होतं मला एक सांगा. स्टार्टिंगला स्लिप किती असते? 1. ठीक आहे. स्टार्टिंगला स्लिप किती? 1. इथे 1 पुट केलं स्टार्टिंगला. तर ईएमएफ इंड्यूस किती? E20. हा मॅक्सिमम असतो. हा काय असतो? मॅक्सिमम असतो. x2s हा पण काय असणार? मॅक्सिमम व्हॅल्यू असते. केव्हा? x2s ची व्हॅल्यू डिपेंड करते फ्रिक्वेन्सीवर. फ्रिक्वेन्सी केव्हा मॅक्सिमम? जेव्हा स्टँड स्टिल कंडिशन आहे तेव्हा. जेव्हा स्टँड स्टिल आहे तर f2 इज इक्वल्स टू f, आणि जर रनिंग कंडिशन आहे तर f2 इज इक्वल्स टू sfs. आता पहा जशी जशी मोटर फिरेल रिलेटिव्ह स्पीड काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार. रिलेटिव्ह स्पीड जर कमी कमी होत जाणार तर या ठिकाणी काय होणार? तुमची जी स्लीप आहे ही काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. स्लीप म्हणजे काय की तो रोटर सिंक्रोनस स्पीडच्या किती मागे राहतो. मग अशा वेळेस या व्हॅल्यू जे आहे E2s हे काय होणार आहे? कमी होणार. हे x2s काय होणार? कमी होणार. Z2s हे काय होणार? कमी होणार. I2s हे काय होणार? कमीच होणार, कारण या दोन्ही क्वांटिटीज कमीच झाल्या. या दोन्ही क्वांटिटीज काय झाल्या? कमी झाल्या. आता इथं झाला I2s. मला जर cos phi2s बघायचं असेल, cos phi2s इज इक्वल्स टू हा काय असणार आहे? R2 डिवाइडेड बाय Z2s. R2 डिवाइडेड बाय काय असणार आहे? Z2s. अशा वेळेस इथे मॅग्निट्यूड घेत असतो आपण, हे सगळ्यांना माहिती आहे की इथे मॅग्निट्यूड घेत असतो Z2 चा. Z2s तर तुम्ही हे नाही घेत.
तुम्ही डायरेक्ट जो आहे पोलर फॉर्मने पुट करा, तुम्हाला एक व्हॅल्यू पाहिजे असते किती अमाऊंट आहे त्या इम्पिडन्सची. तुम्ही इथे जर बघत असेल त्याला लिहिताना असं लिहितो आपण R2 डिवाइडेड बाय Z2S काय असणार आहे अंडर रूट R2 स्क्वेअर प्लस X2S स्क्वेअर. तुम्ही काय लिहिणार आहे R2 स्क्वेअर प्लस X2S स्क्वेअर. काहीच झालं नाही, रनिंग कंडिशनला रिलेटिव्ह स्पीडमुळे छोटे छोटे चेंजेस आले. ठीक आहे, छोटे चेंजेस काय आले, जिथे जिथे ते स्टँड स्टिल होतं त्याच्यासोबत मल्टिप्लाय वगैरे स्लिपिंग केलं. ज्या गोष्टी चेंज होत्या विथ रिस्पेक्ट टू रिलेटिव्ह स्पीड, विथ रिस्पेक्ट टू रिलेटिव्ह स्पीड. आता बघा टॉर्क इक्वेशन किती सिंपल होऊन जातं. आता जर मी टॉर्क इक्वेशन बघत असेल, मी काय करतो, मी ना टॉर्क इक्वेशन बघताना ना थोडा त्याला ना एका डिफरंट वेने घेतो. एक डिफरंट वेने घेतो. टॉर्क इक्वेशन मला पाहिजे आहे टॉर्क अंडर रनिंग कंडिशन. टॉर्क अंडर काय घ्यायचं आहे रनिंग कंडिशन. मला त्याची व्होल्टेजची व्हॅल्यू मिळेल, करंटची व्हॅल्यू मिळेल, कॉस फायची व्हॅल्यू मिळेल. मी काय म्हणतो मला असं, जर मी पॉवर लॉस बघत असेल, पॉवर लॉसचं युनिट काय राहतं वॅट. ऍक्टिव्ह कंपोनेंट राहतो. ठीक आहे, जी पॉवर ऍक्च्युअली काय होते कंझ्युम होते, कंझ्युम होते. तर मी पाहिजे काय म्हणतो टॉर्क इक्वेशन सुरू कुठून करतो, टॉर्क इक्वेशन सुरू करतो. टॉर्क इक्वेशन स्टार्ट करतो की मी म्हणतो की जी पण एअर गॅप मध्ये पॉवर आहे, आपण पीजी पाहिला, पीएमडी पाहिला, पीसीयू पाहिला, मी इथे म्हणतो त्याच्यातली जी पॉवर आहे अंडर रनिंग कंडिशन ती जी आली पीसीयू, जे कॉपर लॉस पाहतो. तर कॉपर लॉस काय असते ऍक्टिव्ह पॉवर कंझ्युम. तर मी याला काय म्हणतो, मी काय म्हणतो आपला रोटर काय 3 फेज आहे, तर मी काय म्हणतो 3 इथे E2S मल्टिप्लाय बाय I2S मल्टिप्लाय बाय cos phi 2S. ठीक आहे, याच्या क्वांटिटीज होते, हे जे सगळ्या क्वांटिटीज येतल्या. R2 कोणता आहे पर फेज, 3 फेज जर असेल तर कोणते व्हॅल्यू घेणार आपण पर फेज व्हॅल्यू. X2 और E2S हे कोणते आहे पर फेज व्हॅल्यू. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण काय करतोय हे पर फेज मध्ये घेतो. ठीक आहे, तर आता मी जर याला घेतला, मी म्हटलं कॉपर लॉस जो ऍक्टिव्ह कंपोनेंट आहे तो काय असणार आहे VI cos phi. तो कसं आहे VI cos phi. इलेक्ट्रिकल कंपोनेंट घ्यावा लागेल ना मला इलेक्ट्रिकल कंपोनेंट घ्यायला लागेल. आता याच्यावरनं मला कॅल्क्युलेट करता आहे टॉर्क. ते टॉर्क कसं काय कॅल्क्युलेट करायचा, मला या ठिकाणी माहिती आहे की PCU इज टू PG और मी याला लिहितो PG इज टू PCU. तुम्ही दोन्हीही वेनी करू शकता. पहा, तुम्ही मेकॅनिकल पॉवर डेव्हलप याच्यावर नाही काढू शकता, और मी दोन्हीही वेनी तुम्हाला सांगतो कशी काय लिहिते. मी जर असं घेतलं PG इज टू PCU, तर मी याला म्हणू शकतो हे असते 1/s. हे काय राहते 1/s. पहा काय करतोय इथे, बघा काय लिहितो, याला लिहितो PG ला काय लिहितो 2π ns मल्टिप्लाय बाय t. PG ला काय लिहितो आपण 2π ns मल्टिप्लाय बाय t. इथे काय लिहितो, याला लिहितो PCU डिवाइडेड बाय s. PCU डिवाइडेड बाय काय s. आता मी काय करतो कॅल्क्युलेट करतो. PCU किती आहे, PCU आहे 3 डिवाइडेड बाय s. E2S काय आहे तुमचा, E2S जर बघत असेल तर E2S ला काय लिहितो मी s into E20. s into काय लिहितो E20. मला हे सगळं मॅग्निट्यूड मध्ये पाहिजे, मला पाहिजे या सगळ्या गोष्टी मॅग्निट्यूड मध्ये. हे जर मला बघायचं असेल I2S ला बघायला लिहितो मी I2S काय E2S डिवाइडेड बाय Z2S. E2S पुन्हा एवढा म्हणजे काय करणार s into E20 डिवाइडेड बाय Z2S ला लिहितो अंडर रूट R2 स्क्वेअर प्लस x. इथे काय आता X2S, आता X2S याला बघा लिहितो s into X20 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय जर मला cos phi ची व्हॅल्यू काय असते R2 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ R2 स्क्वेअर प्लस s X20 चा स्क्वेअर. पाणी याला सॉल्व करतोय, इथे एक s आणि एक s कॅन्सल झाला. सिंपल करू थोडंसं याला, एक s आणि एक s काय झाला कॅन्सल झाला. इथे बघा काय करतो 3 हा 2π ns ने इकडे डिवाइड करतो, हा काय झाला 2π ns. ठीक आहे, मला टॉर्क इक्वेशन मिळालं. बाकी किती सिंपल मिळालं टॉर्क इक्वेशन काय मिळालं 3 डिवाइडेड बाय 2π ns मल्टिप्लाय बाय s into E20 डिवाइडेड बाय R2 स्क्वेअर प्लस s X2
0 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय R2. मला सिंपल याच्यात मिळालं बा, काय मिळालं एकदम सिंपल. मला काय मिळालं टॉर्क इक्वेशन मिळालं. टॉर्क इक्वेशन T काय झाला 3/2π मल्टिप्लाय बाय S into 0 मल्टिप्लाय बाय R2 डिवाइडेड बाय R2 स्क्वेअर प्लस Sx2 0 चा काय स्क्वेअर. Sx2 0 चा काय स्क्वेअर. हे काय मिळालं मला सिंपल काय मिळालं इथे मिळालं एक टॉर्क इक्वेशन. मी म्हटलं की मी दोन्ही वेने सांगतो की तुम्ही दोन्ही वेने करू शकता. दुसरा वे कोणता, दुसरा जर वे जर मी बघत असेल, आता मी रेशो घेतला इथे PG डिवाइडेड बाय PCU. मी ना हा रेशो असा घेऊ शकतो. मी रेशो घेतो PMT डिवाइडेड बाय PC. PMT डिवाइडेड बाय PC किती येणार आहे 1 - S डिवाइडेड बाय S. हे किती येणार आहे 1 - S डिवाइडेड बाय. आपला रेशो कसा होता PG is to PCU is to PMT. तो किती होता 1 S 1 - S. रेशो घेताना मी जर कोणतेही क्वांटिटी घेतली PMT is to PCU घेतला तर रेशो काय होणार आहे 1 - S डिवाइडेड बाय S. याच्यावर एक न्यूमरिकल आला होता ट्रान्सको मध्ये. याच्यावर एक न्यूमरिकल आला होता ट्रान्सको मध्ये. हे एक लक्षात घ्यायचं, हा सेम क्वेश्चन आला होता. ठीक आहे, इथे व्हॅल्यू विचारली गेली होती. तर याला जर असं घेतलं तर पहा मी कसं सॉल्व करतो. याला पहा PMT is equals to 1 - S डिवाइडेड बाय S मल्टिप्लाय बाय, बघा मल्टिप्लाय बाय PCU घेतला. PCU घेतला तर या सगळ्या टर्म तर कशा येणार, हा S तर कॅन्सल होऊन जाणार, सगळ्या गोष्टी तशाच राहणार. फक्त इथे काय येणार आहे, इथे एक ठेवा काय येणार, इथे काय येणार आहे, ते येणार आहे 3 मल्टिप्लाय बाय ते सध्याला आपण रिप्लेस नाही केलं 3 मल्टिप्लाय बाय S into 0 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय R2 डिवाइडेड बाय R2 स्क्वेअर प्लस Sx2 0 चा होल स्क्वेअर. ही जी टर्म होती ही बाकी टर्म तशाच्या तशीच येणार, फक्त याच्यासोबत जे मल्टिप्लाय होत होतं ते चेंज झालं. ठीक आहे, तो S आणि S कॅन्सल झाला, म्हणजे हा S कॅन्सल झाला, फक्त उरलं काय 1 - S टाइम्स हे सगळं गोष्टी झालं. आता बघा काय करतो, PMT ला काय लिहिलं असतं आपण 2π nr into T is equals to 1 - S. ही टर्म तशीच ठेवतो मी, बाकी टर्म लिहत नाही आहे सध्या, ही टर्म तशीच राहणार आहे. पहा याला सॉल्व करतो मी. काय म्हणतो टॉर्क इज इक्वल्स टू 1 - S डिवाइडेड बाय 2π nr. आता पहा आता ते बाकी टर्म कशात आहे, ही जी आहे इथे ही टर्म तशीच्या तशीच आहे. आता सर हे ते इक्वेशन मॅच नाही झालं की याचं इक्वेशन इथे आलं 1 - S डिवाइडेड बाय 2π nr, याचं आलं 3 डिवाइडेड बाय 2π ns. दोन्ही वेळी का आन्सर सारखंच यायला पाहिजे, आन्सर सेमच आलाय. या ठिकाणी बघा जर मी nr ला रिप्लेस करत नाही ns नी, पहा ns - nr डिवाइडेड बाय ns इज इक्वल्स टू काय असते स्लिप, इज इक्वल टू काय असते स्लिप. जर मी याला पाहत असेल तर ns - nr इज इक्वल्स टू काय असते sns असते. जर मी याला सॉल्व करत असेल तर nr इज इक्वल्स टू काय येणार आहे ns - sns येणार आहे. जर मी याला सॉल्व करत असेल, हा nr ला तिकडे नेला, याला इकडे आणला मायनस मध्ये, तर nr इज इक्वल्स टू काय आलं ns - sns. याला असे लिहू शकतो nr इज इक्वल्स टू 1 - S मल्टिप्लाय बाय काय ns. याला मी असे लिहू शकतो nr इज इक्वल्स टू काय 1 - S इथे मल्टिप्लाय बाय काय ns. जर मी इथे त्याला प्रूफ केलं तर काय होणार माहिती आहे का, इथे येऊन जाणार आहे याच्या जागी तुम्ही काय लिहिणार आहे 1 - S डिवाइडेड बाय 2π ns मल्टिप्लाय बाय 1 - S. हे 1 - S कॅन्सल, रिमेनिंग जी टर्म होती ती तशीच मिळाली. आता इक्वेशन मॅच करून बघा, इक्वेशन सेम आले. आता इक्वेशन जे आहे मॅच करून बघा, हे इक्वेशन काय आले ऑलमोस्ट काय आले तुमचे सेम आले, एक्झॅक्ट सेम आले. हे जे होत आहे हे होतं तुमचा टॉर्क इक्वेशन. आता इथे दोन टाइपचे टॉर्क येतात. हे जे टॉर्क पाहिला तुम्ही, हा टॉर्क होता तुमच्या अंडर रनिंग कंडिशन वाला, कारण तुम्ही स्लिप घेतली. जर तुम्ही स्लिप घेतली, जर तुम्ही स्लिप दाखवता S दाखवता म्हणजे रोटर फिरतोय. स्लिप दाखवली म्हणजे काय होतं, हे रोटर काय आहे फिरतोय. रोटर फिरताना तुमचा हा जे आहे हा टॉर्क आला, टॉर्क अंडर रनिंग कंडिशन. जर मला स्टार्टिंग टॉर्क बघायचं असेल तर काय असणार आहे TST. स्टार्टिंग टॉर्क म्हणजे काय, स्टार्टिंगला काय जेव्हा रोटर फिरायचं, रोटर जर फिरायचं आहे तर nr किती राहते, nr राहते 0.
nr जर 0 तर स्टार्टिंगला स्लिप इज इक्वल टू किती राहते 1, कारण स्लिप इज इक्वल टू काय असते ns मायनस nr डिवाइडेड बाय nr. nr जर 0 केला तर ns अपॉन ns स्लिप किती आली 1. 100% रोटर मागे, 100% काय रोटर काय आहे मागे आहे. तर स्टार्टिंग टॉर्क बघा काय करणार, या इक्वेशन मध्ये मला काय करायचं स्लिप इज इक्वल टू 1 पुट करून द्यायला लागेल. हे जर पुट केलं तर हे किती येणार आहे 2 पाय 3 अपॉन 2 पाय ns मल्टिप्लाय बाय e2 0 हा स्क्वेअर पाहिजे होता, सॉरी इथे स्क्वेअर पाहिजे होता, e2 0 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय r2 डिवाइडेड बाय r2 स्क्वेअर प्लस x2 0 स्क्वेअर, कारण स्लिप इज इक्वल टू काय आहे 1 आहे. हे इक्वेशन काय बनलं माझं स्टार्टिंग टॉर्क. हे काय बनलं इक्वेशन, काय बनलं स्टार्टिंग टॉर्कचं काय बनलं इक्वेशन बनलं. आता जर इथे मी बघत असेल हा तर कॉन्स्टंट आहे 3/2 पाय कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट झालं. इथे काय झालं, हे काय झालं कॉन्स्टंट झालं. अंडर रनिंग कंडिशन पहा रिलेशन बघायचं, हा काय आहे कॉन्स्टंट, मला रिलेशन बघायचं. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज स्क्वेअर. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रोटर रेजिस्टन्स. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रोटर रेजिस्टन्स. इथे टॉर्क इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हे काय राहिलं इम्पीडन्स. तुम्ही म्हणू शकता इथे काय राहिलं टॉर्क इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इम्पीडन्स. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय ते स्लिप. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय ते स्लिप. इथे हे काय जनरल रिलेशन दिसले. हे रिलेशन आपण जसं कॅरेक्टरिस्टिक्स बघू, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये याला प्रत्येक रिलेशनला डिटेल मध्ये बघू की कसा काय कोणाचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो, की रोटर रेजिस्टन्स वाढवला तर टॉर्कवर त्याचा काय इम्पॅक्ट होईल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे कंडिशन फॉर मॅक्सिमम टॉर्क. कंडिशन फॉर मॅक्सिमम टॉर्क. मॅक्सिमम टॉर्क केव्हा मिळेल. ठीक आहे. मॅक्सिमम टॉर्क दोन्ही कंडिशनला पॉसिबल आहे, स्टार्टिंग कंडिशनला आणि रनिंग कंडिशनला. ठीक आहे. अंडर रनिंग कंडिशन मी डायरेक्ट इथे जे आहे हे लिहिलं अंडर रनिंग कंडिशन. रनिंग कंडिशन मध्ये मॅक्सिमम टॉर्क केव्हा मिळेल, जेव्हा राहणार तुमचा R2 इज इक्वल्स टू काय राहणार आहे SX2 0. जेव्हा हे तुम्ही रनिंग कंडिशनला बांधणार, रनिंग कंडिशनला काय असणार R2 इज इक्वल्स टू काय राहणार आहे SX2 0. जेव्हा असं राहणार तेव्हाच काय राहणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे मॅक्सिमम टॉर्क मिळणार. हा मॅक्सिमम टॉर्क किती मिळेल, मला याच्यात त्या व्हॅल्यू पुट करावं लागेल. तर व्हॅल्यू पुट केल्यावर मला जो मॅक्सिमम टॉर्क मिळतोय तो का किती मिळतोय मॅक्सिमम टॉर्क अंडर रनिंग कंडिशन हा मिळाला. ते कॉन्स्टंट घेतला याला k, याला घेतला कॉन्स्टंट k, इथे पुट केलं, इथे पुट केलं तर मला हे जे मिळते आहे हे मिळते आहे e2 0 डिवाइडेड बाय x2 0. हा मिळाला k e2 0 स्क्वेअर. सॉरी मी याला पूर्ण लिहत नाहीये, जे याला पुन्हा एक्सप्लेन करावं लागतं आपल्याला. जे जसं पुढे जात असं त्याचं एक्सप्लेनेशन येतच. तुम्हाला याला शॉर्ट मध्ये आपण इथे बघतोय की अंडर रनिंग कंडिशन काय आला की मॅक्सिमम टॉर्कची कंडिशन काय R2 इज इक्वल्स टू SX2 0. R2 इज इक्वल्स टू काय SX2 0. या ठिकाणी हे तर झालं अंडर स्टार्टिंग अंडर रनिंग कंडिशन. जर अंडर स्टार्टिंग कंडिशनला जर मॅक्सिमम टॉर्क पाहिजे, स्टार्टिंग टॉर्क केव्हा मॅक्सिमम राहणार, जेव्हा R2 इज इक्वल्स टू काय राहणार आहे X2 0. स्टार्टिंगला स्लिप किती राहते, स्टार्टिंगला स्लिप राहते 1. ते 1 पुट करून त्याच्यात R2 इज इक्वल्स टू काय x2 0. तेव्हा काय मिळणार आहे, तेव्हा तुम्हाला मिळणार आहे मॅक्सिमम टॉर्क अंडर रनिंग कंडिशन. हा मॅक्सिमम किती राहणार Tmax इज इक्वल्स टू हा पण एवढा राहणार k e2 0 डिवाइडेड बाय x2 0. आता हे दोन्ही जे इक्वेशन्स लिहिले, हे दोन्ही जे इक्वेशन्स लिहिले, दोन्ही इक्वेशन मध्ये पहा रोटर रेजिस्टन्सचा काहीही संबंध नाही. मॅक्सिमम टॉर्क इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रोटर रिएक्टन्स. पहा तुम्हाला पॉसिबल आहे कंडिशन मॅक्सिमम टॉर्क एक तर स्टार्टिंगला मिळेल नाही तर रनिंग कंडिशनला मिळेल. दोन्ही याची मॅग्निट्यूड पा सेम आहे. स्टार्टिंगला घ्या किंवा रनिंग कंडिशनला घ्या, दोन्ही याचे इक्वेशन सेम आले म्हणजे काय मॅक्सिमम टॉर्क फक्त एका पॉइंटवर मिळू शकतो. एक तर तुम्ही आला तर स्टार्टिंगला मिळेल नाही तर तुम्ही अंडर रनिंग कंडिशन मिळेल. या सगळ्या गोष्टी आपण डिटेल मध्ये डिस्कस करू स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये.